गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅटबॉक्स मध्ये. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर आहे का सांगा? ओके, तर सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा पटकन आणि इंग्लिशचं टेक्स्ट बुक ओपन करा. ओके, गुड मॉर्निंग. सगळ्यांनी इंग्लिशचं टेक्स्ट बुक ओपन केलंय? ओके, चला मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके, चला मग स्टार्ट करूया. तर आज आपण इंग्लिशचं न्यू लेसन घेणार आहे. ओके, काल आपण एक लेसन बघितलेला स्टोरी, अँड्रोकल्स अँड दी लायन. क्वेश्चन आन्सर्स लिहिले सगळ्यांनी होमवर्क मध्ये? क्वेश्चन आन्सर्स कम्प्लीट केले का होमवर्क मध्ये सगळ्यांनी? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नसतील केले कम्प्लीट तर आज कम्प्लीट करून टाका. ओके, तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन, लेसन नंबर 30, यंग सायंटिस्ट. ओके, तर आज आपण जो न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत त्या लेसनचं नाव आहे यंग सायंटिस्ट. ओके, यंग म्हणजे काय? यंग म्हणजे छोटे. ओके, आपण नाही का यंगला ऑपोजिट वर्ड काय बोलतो? ओल्ड, म्हणजे जास्त म्हातारे. यंग म्हणजे तरुण, तुमच्यासारखे छोटे. ओके, यंग. आणि सायंटिस्ट, सायंटिस्ट सगळ्यांना माहिती आहेत ना? कोण असतात सायंटिस्ट? जे एक्सपेरिमेंट इन्व्हेन्शन करतात. ओके, काहीतरी एक्सपेरिमेंट करून इनोव्हेटिव्ह करतात. ओके, त्याला सायंटिस्ट बोलतो आपण, राईट? तर तुम्हाला या लेसन मध्ये आज काय बनायचंय? सायंटिस्ट बनायचंय. काय बनायचंय? सायंटिस्ट बनायचंय. ओके, तर तुम्हाला या लेसन मध्ये 2 एक्सपेरिमेंट दिलेले आहेत. ते एक्सपेरिमेंट जर तुम्ही केले तर तुम्ही सायंटिस्ट बनाल. तर ते कसे करायचे ते तुम्हाला या लेसन मध्ये सांगितलंय. ओके, पूर्ण सगळं प्रोसिजर, काय काय त्याला लागणारे म्हणजे जे जे ॲपॅरेटस, काय जे काही लागणार आहे ते सगळं सांगितलंय. प्रोसिजर सुद्धा सांगितले. बस तुम्हाला फक्त घरी करायचंय. ओके, म्हणजे आता हा लेसन शिकताना तुम्ही बी अ सायंटिस्ट, सायंटिस्ट बनायचंय. ओके, कळालं? सगळ्यांना कळालं या लेसन मध्ये काय दिलंय? मी पहिले समरी सांगितली, म्हणजे आपण लेसन स्टार्ट करूया. ओके, चला मग आपण सायंटिस्ट बनायला रेडी आहे तुम्ही सगळेजण? तुमच्यासाठीच हा लेसन आहे, यंग सायंटिस्ट. तुम्ही छोटे आहात ना, म्हणून छोटे सायंटिस्ट तुम्ही. ओके, चला. तर घरी करायचंय तुम्हाला काय एक्सपेरिमेंट? तुमच्या घरी असेल हे सगळं सामान, इझी आहे, तुम्ही घरी पण करू शकता. ओके, चला. तर फर्स्ट एक्सपेरिमेंट काय आहे बघा? अ फाउंटन ॲट युअर फिंगर टिप. काय? अ फाउंटन ॲट युअर फिंगर टिप. ओके, तर या एक्सपेरिमेंट मध्ये काय करणार आहेत बघा? तुमचा फिंगर टिप म्हणजे तुमचं जे बोट आहे त्याच्या हेल्पनी तुम्हाला फाउंटन बनवायचे. फाउंटन माहिती आहेत ना सगळ्यांना? सगळ्यांनी फाउंटन बघितले असतील ना गार्डन वगैरे, पार्क मध्ये जे फाउंटन्स उडताना तुम्हाला पाण्याचे फाउंटन्स दिसतात, वॉटर फाउंटन, राईट? कारंजे. तर ते तुम्हाला काय करायचे? बनवायचे. पण ॲट युअर फिंगर टिप, तुमच्या फिंगर टिपच्या मदतीने. फिंगर टिप म्हणजे काय? तुमचं बोटाचं टोक. ओके, तर आता तुम्ही घरी फाउंटन कसं बनवणार ते या लेसन मध्ये, या एक्सपेरिमेंट मध्ये सांगितलेलं आहे बघा. तर व्हॉट यू नीड, आपल्याला काय लागणार आहे बघा? प्लॅस्टिक बॉटल. बघा इथे साईडला पिक्चर मध्ये दाखवलंय तशी प्लॅस्टिक बॉटल ती सगळ्यांच्या घरी आहे, बरोबर? ती लागणार आहे. बलून, बलून एक लागणार आहे. पीसेस ऑफ स्टिफ प्लास्टिक ट्यूब, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? यू मे यूज द पीसेस ऑफ स्ट्रॉ और यूज रिफिल. तर तुम्ही हे जे पीसेस ऑफ प्लॅस्टिक ट्यूब साठी तुम्ही काय यूज करू शकता? आपले जे स्ट्रॉ असतात ना, फ्रुटी वगैरे
साठी स्ट्रॉ, नाही तर नारळ पाण्यासाठी स्ट्रॉ येतात, ते स्ट्रॉ तुम्ही यूज करू शकता. नाहीतर तुमचा जो पेन वगैरे असेल त्याची रिफिल संपलेली असेल तर ती रिफिल तुम्ही यूज करू शकता. ओके, म्हणजे आपल्याला एक प्लॅस्टिकचं ट्यूब पाहिजे त्याच्यासारखं, ते आपण 2 यूज करू शकतो. सीझर पाहिजे, कात्री, ग्लू और ॲडेसिव्ह टेप. ग्लू, गम किंवा ॲडेसिव्ह टेप म्हणजे काय, ती डबल टेप असते ना, माहिती आहे सगळ्यांना डबल टेप, ती टेप पाहिजे. ओके, आणि एक्सेट्रा एवढंच लागणार आहे. कळालं सगळ्यांना काय लागणार आहे, काय काय लागणार आहे, कळालं सगळ्यांना? एक वॉटर बॉटल पाहिजे, एक बलून पाहिजे, परत तुम्हाला स्ट्रॉ पाहिजे, सीझर पाहिजे, गम पाहिजे, बस एवढंच पाहिजे. ओके, आता व्हॉट यू डू, आता तुम्ही काय करायचं बघा. फर्स्ट काय दिलंय, मेक अ स्मॉल होल इन द लीड ऑफ द बॉटल अँड इन्सर्ट a small plastic tube straw through the hole. Secure the tube with the help of glue and adhesive tape. बघा काय करायचंय बघा तुम्हाला. फर्स्ट मध्ये ही बॉटल दिसते तुम्हाला प्लॅस्टिकची, त्याच्या एका साईडला खाली बघा दिसते सगळ्यांना होल केलंय, तसं होल पाडायचंय तुम्हाला. ओके, तिथे होल तयार करायचे. ओके, तिथे होल झाल्यानंतर, एक मिनिट सॉरी, पहिले काय सांगितलंय, हा लीडला, लीड म्हणजे काय, जे बॉटलचं झाकण आहे वरचं दिसतंय इथे, त्या बॉटलच्या झाकणला काय करायचंय, होल पाडायचंय. ओके, आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉ टाकायची, स्ट्रॉ टाकायचे त्याच्यामध्ये, आणि ती स्ट्रॉ एकदम फिक्स करून घ्यायची गमने, ग्लू वगैरे लावून, आता टेप वगैरे लावून खालून फिक्स करून घ्या, म्हणजे हलायला नाही पाहिजे त्या झाकणामध्ये. ओके, नेक्स्ट, make a small hole in the side of the bottle near its bottom. Insert another piece of a straw in the hole and secure it with the help of the glue or adhesive tape. मग नंतर काय करायचंय तुम्हाला, आता बॉटलला हे करायचंय, बॉटलला काय करायचंय तुम्हाला, होल पाडायचंय. कुठे पाडायचंय, खालच्या साईडला बघा, इथे दाखवलंय ना, असं खालच्या साईडला इथे होल पाडायचंय. तिथे सुद्धा एक प्लास्टिकची स्ट्रॉ घालायची आहे. ओके, आतमध्ये, आणि ती काय करायची, गमनी किंवा टेपनी फिक्स करून घ्यायची. ओके, नाउ प्लेस अ बलून इन द बॉटल अँड फिट इट्स माउथ ऑन द रिम ऑफ द बॉटल ॲज शोन. बघा नंतर तुम्हाला काय करायचं, बलून घ्यायचंय. ओके, बलून घेतला तर बलूनचं काय करायचंय बघा, कसा बलून टाकलाय बघा सगळ्यांनी, बघा इथं बलून कसा लावलाय, जे आपण त्याच्या जो माउथ आहे बरोबर, तर त्याला अडकवलंय बॉटलच्या माउथला, आणि वरचा पार्ट खाली टाकलाय, उलटा टाकलाय ना बलून, दिसतंय सगळ्यांना, तसा बलून काय करायचंय, त्या बॉटल मध्ये फिक्स करून टाकायचंय. ओके, सगळ्यांना फर्स्ट 3 कळालं, फर्स्ट 3 प्रोसिजर कळाली का सगळ्यांना? पहिले बॉटलच्या झाकणाला होल पाडायचंय, त्याला त्याच्यामध्ये प्लास्टिकची स्ट्रॉ टाकायची आणि ती फिक्स करून घ्यायची. नंतर बॉटलला एका साईडला होल पाडायचंय आणि त्याला तिथे स्ट्रॉ टाकायची आणि ती फिक्स करून घ्यायची. नंतर बलून, बलून घ्यायचा आणि तो उलटा असा हे उलटा काय करायचंय, त्या बॉटलच्या याच्यामध्ये फिक्स करून टाकायचं माउथ मध्ये. नाउ सक through the hole in the side of the bottle. What do you see? Yes, the balloon gets inflated inside the bottle. बघा काय सांगितलं, आता जर जेव्हा, आता तुम्ही काय करणार, जी तुम्ही इथे बॉटलला जी स्ट्रॉ लावलेली ना, त्याच्यातून हवा भरा, त्याच्यातून काय करा, बॉटल मध्ये हवा भरा, तर काय होईल, तुमचा जो बलून आहे तो आतमधल्या साईडला काय होईल, फुगायला लागेल. काय होईल, इन्फ्लाटेड म्हणजे फुगायला लागेल. ओके, जसं तुम्ही इथं बघा तो बॉय करतोय बघा, असं करायचंय. तोंडाने जेव्हा तुम्ही त्या बॉटल मध्ये हवा घालणार तेव्हा तो जो बलून आहे तो काय करेल, आपोआप फुगायला लागेल. ओके, बघा नंतर, नाउ कव्हर द होल इन द साइड विथ द फिंगर. Now cover the hole in the side with the finger and बघा
Pour a water into the balloon. Put the lid with the straw on the bottle and screw it on the side. बघा काय करायचं आता नंतर. आता तुम्ही जेव्हा बलून म्हणजे तुम्ही तोंडाने फूक मारली तेव्हा तो बलून काय झाला तिथे फुगायला लागला, राईट. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, पटकन तोंड काढून तिचे जो स्ट्रॉ त्या स्ट्रॉला काय करायचं, हात लावायचंय, फिंगर लावून टाकायचं. ओके. आणि वरती बलून मध्ये काय करायचं, वॉटर भरायचंय, पाणी भरायचंय. ओके. आणि वरचा जो पार्ट आहे जो आपण झाकणाला सुद्धा हे केलं होतं ना, होल पाडून त्याच्यात स्ट्रॉ बसवलेली, तर झाकण लावून टाकायचं त्या फुग्याच्या इथं. दिसतंय सगळ्यांना कसं लावलंय? कळालं सगळ्यांना इथपर्यंत? बलून लावल्यानंतर काय सांगितलं त्यांनी, जेव्हा बलून लावला त्याच्यानंतर काय केलं त्यांनी, जे बॉटलला आपण जिथे स्ट्रॉ आपण फिक्स केले तिथून तोंडातून हवा भरली, बरोबर. तोंडातून हवा भरली, बघा आपण स्ट्रॉ मध्ये भरली बॉटलमध्ये, पण जो बलून होता तो काय व्हायला लागला, फुगायला लागला, इन्फ्लाटेड व्हायला लागला. बघा एक मॅजिकच झालं ना, तो फुगा फुगायला लागला. ओके. मग नंतर काय केलं त्यांनी, तोंड आपलं काढून तिथे पटकन फिंगर टिप लावलं, आपलं बोट लावलं. ओके. आणि नंतर काय केलं, वरती त्या फुग्यामध्ये पाणी भरलं, राईट. आणि नंतर जी आपण झाकणाला स्ट्रॉ लावलेलं झाकण होतं ना, तो झाकण लावून टाकला घट्ट त्या बॉटलला. ओके. इथे दिसते बघा, इथे तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे, पिक्चर पिक्चर बघून सुद्धा तुम्ही करू शकता. बघा कळालं, इथं स्ट्रॉ झाकण लावून टाकलं. नंतर काय झालं, नाऊ रिमूव्ह युअर फिंगर फ्रॉम द साइड होल. व्हॉट डू यू सी? अ फाउंटन लिपिंग आउट ऑफ द स्ट्रॉ इन दी लीड. बघा मग जसं तुम्ही त्या स्ट्रॉ वरून, ज्या बॉटलच्या स्ट्रॉ खाली, बॉटलचा जो खाली स्ट्रॉ लावले ना, तिथून जर तुम्ही जसा हात काढणार, काय होणार, मग काय दिसणार तुम्हाला, जी बलून मधली एअर आहे, बलून मधली हवा आहे, ती काय होईल, बाहेर पडायला सुरुवात होईल, बरोबर. फुग्यातली हवा बाहेर पडेल. मग जसं फुग्यातली हवा बाहेर पडेल, मग फुग्यामध्ये काय भरलेलं आपण बलून मध्ये, वॉटर ना, तर वॉटर सुद्धा बाहेर येईल फटकन. तर वॉटर बाहेर येणार, ती कशातून येणार, त्या ट्यूब मधून येते, प्लॅस्टिकच्या ट्यूब मधून येते ना, स्ट्रॉ मधून. त्याच्यामुळे ते फाउंटन सारखं दिसतंय. नोट हाऊ लॉंग युअर फाउंटन लास्ट. मग तुमचं हे फाउंटन किती टाइम पर्यंत चालतंय बघा. कळालं? सगळ्यांना कळालं फाउंटन कसा तयार केला, फिंगर टिप वरून? इझी आहे ना, घरी येईल तुम्हाला करता. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, येईल तुम्हाला घरी करता. सगळे घरी आहेत तुमच्या, हे आहेत ना सगळे, जे साहित्य आहे, जे जे लागणारे सामान, ते सगळं सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतील, राईट. फक्त बलून नसेल कदाचित, तर बलून तो भेटतील आपल्याला. ओके. मग सगळ्यांनी करावून बघायचंय. ओके. आज हे जे आहे एक्सपेरिमेंट, आज होमवर्क मी काय देणार नाही तुम्हाला, हा एक्सपेरिमेंटच घरी करायचंय. ओके. तर फर्स्ट वाला कळाला, फाउंटन. त्याच्यानंतर सुद्धा अजून एक दुसरा पण आपल्याला फाउंटनच तयार करायचा आहे, पण त्याची टेक्निक वेगळी आहे. ही आपण प्लॅस्टिकच्या बॉटल मधून केला ना फाउंटन तयार. नेक्स्ट वाला याच्यामध्ये कॅन आहे, कॅनचा यूज करून केलाय त्यांनी फाउंटन. शॉवर तयार केलाय, सॉरी, हा शॉवर तयार केलाय, सॉरी. फर्स्ट वाला आपण फाउंटन बघितला, कारंजी. आता शॉवर, जो आपल्या बाथरूम मध्ये असतो शॉवर, तो कसा तयार करू शकतो तो त्यांनी सांगितलं. ओके. तर बघायचं आपण कसा तयार करायचा शॉवर. सगळेजण रेडी आहेत? माझा आवाज येतोय का? सगळ्यांचा रिप्लाय का नाही येतोय? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला मग आपण शॉवर बनवायला शिकूया. ओके, आता शॉवरची टेक्निक बघूया. अ शॉवर
ॲट युअर फिंगर टिप. आता हा शॉवर सुद्धा कसा बनणार आहे? फिंगर टिपच्याच मदतीने, तुमच्या बोटाच्या एक फिंगर टिपने बघा तुम्ही फाउंटन बनवला. आता तुम्ही शॉवर पण बनवू शकता. ओके, त्याच्या मागचा टेक्निक बघूया आपण. ओके, फर्स्ट बघा काय, व्हॉट यू नीड. आपल्याला काय काय लागणार आहे? अ कॅन विथ अ वाईड बेस अँड अ टाईट लीड, अ नेल, अ हॅमर. बघा काय काय लागणार आहे? एक कॅन पाहिजे आपल्याला, त्याचा जो खालचा बेस आहे ना, खालचा जो पार्ट आहे ना, तो एकदम मोठा पाहिजे, असा जाड जाड पाहिजे. ओके, आणि त्याचा जो झाकण आहे ते टाईट पाहिजे, घट्ट झाकण पाहिजे. ओके, लूज वाला झाकणाचा नाही पाहिजे आपल्याला कॅन. ओके, कॅन कसा पाहिजे? खाली जरा मोठी स्पेस पाहिजे थोडीशी. ओके, आणि त्याचं झाकण एकदम घट्ट पाहिजे, नाहीतर सगळं पाणी वेगळंच खाली येईल ना. तर झाकण घट्ट पाहिजे आणि एक खिळा पाहिजे आपल्याला. नेल म्हणजे काय? खिळा पाहिजे. आणि हॅमर, हातोडी पाहिजे. ओके, कळालं सगळ्यांना काय काय लागणार आहे शॉवर बनवण्यासाठी? हे सुद्धा तुमच्या घरी असू शकतं. असेल ना घरी? कॅन तर असेल. असंच आपल्या कुठलाही जुना पुराणा कशाचा पेंट पेंट त्याच्यामध्ये भेटतात बघा, त्याचे कॅन असते बघा. पेंट आपल्या जे ऑइल पेंट वगैरेचे कॅन असतात, त्याच्यात तुम्ही करू शकता हा शॉवर. ओके, आणि बाकीचं तर नेल वगैरे आणि हॅमर वगैरे ते असतं सगळ्यांच्या घरी, राईट. बघा आता आपण प्रोसिजर बघूया कसं काय केलंय. तर व्हॉट यू डू, तुम्ही काय करणार? फर्स्ट बघा, make a hole in the base of the can using the nail and the hammer. Take care not to hurt your fingers. बघा काय सांगितलंय की तुम्हाला काय करायचंय, जो नेल आणि हॅमर आहे त्याच्या मदतीने जो कॅन आहे त्याच्या खालच्या साईडला एक होल तयार करायचंय. ओके, होल बनवायचंय. बघा इथे पिक्चर मध्ये दाखवलंय तुम्हाला, बरोबर मधल्या मध्ये त्यांनी काय केलंय, होल बनवतायत खिळा आणि हॅमरच्या हातोडीच्या साह्याने. ओके, पण हे करताना तुम्हाला तुमचा हात सांभाळायचा आहे. तुमच्या हाताला काही त्रास दुखापत व्हायला नको, कारण तुम्ही छोटे आहात ना. हो, तुम्ही छोटे आहे तुमच्यासाठी, तर म्हणून त्यांनी हे इन्स्ट्रक्शन सुद्धा सांगितले. ओके, नेक्स्ट सेकंड, मेक अ नंबर ऑफ टायनी होल्स in the lid of the can as shown. See that your holes are evenly spaced as in a sieve. बघा काय सांगितलंय. आता तुम्ही खालच्या साईडला होल पाडला, तर वरच्या साईडला वरती जे झाकण आहे कॅनचं, त्याला काय करायचंय, त्या झाकणाला आपल्याला छोटे छोटे होल्स तयार करायचे. ओके, टायनी होल्स काय करायचे, पाडायचे. ओके, जसं चाळणी माहिती आहे ना सगळ्यांना, चाळणीला कसे होल असतात, चाळणी सगळ्यांना माहिती आहे. तसं चाळणी टाईप असतं. ओके, मग त्या चाळणीला कसे होल असतात, बरोबर एका अंतरावर, एका स्पेसिफिक डिस्टन्सवर. तसं तुम्हाला काय करायचंय, त्या झाकणाला हे पाडायचंय. ओके, बघा तुम्हाला मी बोर्डवर सुद्धा दाखवते. समजा आता त्या कॅनचं झाकण असं असेल गोल. ओके, मग इथे असे असे होल्स पाडायचे बरोबर स्पेसवर, बरोबर एक डिस्टन्सवर. ओके, असं होल पाडायचे. कळलं सगळ्यांना? Now cover the hole in the base with your finger and fill the can with water. बघा काय सांगितलंय, आता जिथे तुम्ही खाली होल पाडलेला ना, तिथे तुमचं फिंगर ठेवायचंय. ओके, नाहीतर पाणी त्याच्यातून खाली निघून येईल ना, म्हणून तिथं काय करायचंय, फिंगर ठेवायचंय. ओके, खाली, आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी भरायचंय. कशामध्ये? त्या कॅन मध्ये. खालच्या साईडला फिंगर ठेवायचं आणि त्या कॅन मध्ये पाणी भरायचं. ओके, इथे बघा दिसतंय तुम्हाला कसं पकडले त्यांनी आणि भरतंय. नंतर पुट द लीड विथ द होल ऑन द कॅन. ओके, मग नंतर काय करायचंय,
जे तुम्ही त्या लीडला म्हणजे झाकणाला जे होल पाडलेले होते तो झाकण काय करायचंय, त्या कॅनला लावून टाकायचा. ओके, त्याला फिक्स करून टाकायचा. इन्वर्ट दी कॅन स्टील होल्डिंग द फिंगर ऑन दी होल. मग आता काय करायचंय, तो जो कॅन आहे त्याला आपण काय केलं, वरती आता लीड लावून टाकलं, होल पाडलेलं लीड, म्हणजे ज्याला होल, ज्या झाकणाला होल पाडलेले ते झाकण लावून टाकलं. ओके, आणि आता तो जो आहे कॅन तो काय करायचा आहे, इन्वर्ट म्हणजे उलटा करायचा आहे. ओके, पण ते फिंगर आपला तिथला फिंगर काढायचा नाही. काय करायचं नाही, फिंगर काढायचा नाही. फिंगर जिथं होल आहे तिथे फिंगर ठेवूनच तो उलटा करायचा. ओके, बघा जर फिंगर काढला तर काय होईल. होल्ड द कॅन ओव्हर अ प्लांट and remove your finger from the hole. What do you see? आता हे पाणी वेस्ट नको जायला. तुम्हाला जर झाडांना पाणी द्यायचं मग झाडांच्या इथे न्यायचं. ओके, तुमच्या कुंडीमध्ये वगैरे झाडं असते ना लावलेली साईडला, तिथे घेऊन जायचं आणि तो कॅन तिथे उलटा करायचा. ओके, आणि नंतर उलटा केल्यावर तुमचं फिंगर काढा तिथून. काय दिसणार तुम्हाला, द प्लांट गेट्स अ शॉवर. तर तुमच्या झाडांना पाणी पडतं, तुमच्या झाडांवर पाणी पडताना दिसेल. ओके, नाउ पुट युअर फिंगर ऑन द होल अगेन, व्हॉट हॅपन्स. बघा, आणि आता तुम्ही काय करा, तुम्ही हो हे काढलं, फिंगर काढलं, त्या होल वरून पाणी पडताना दिसेल. ओके, तर तुम्ही पटकन परत काय करा, फिंगर लावा त्या होलला. तर काय दिसेल तुम्हाला, द शॉवर स्टॉप. काय दिसेल तुम्हाला, तो शॉवर परत स्टॉप झालेला दिसेल. ओके, बघा फक्त तुमच्या एका बोटानीच काय होतंय, शॉवर ऑन ऑफ होतोय, राईट ना. तर तुम्ही जर फिंगर काढला तर शॉवर ऑन होतोय, फिंगर ठेवला परत शॉवर ऑफ होतोय. ओके, यूज दिस होममेड वॉटरिंग कॅन टू वॉटर टायनी प्लांट. मग अशा प्रकारे तुम्ही घरी असं वॉटरिंग कॅन बनवू शकता तुमच्या झाडांना पाणी देण्यासाठी, राईट. तर तुम्हाला कळालं ही ऍक्टिव्हिटी शॉवरची कशी केली, प्रोसिजर कळालं सगळ्यांना. कोणाला काही डाऊट आहे का, चॅट बॉक्स मध्ये सांगा. काय करायचंय, पहिले एक कॅन घ्यायचे. ओके, तो कॅन असा घ्यायचा आहे की त्याचा खालचा बेस मोठा असायला पाहिजे आणि त्याचा जो वरची लीड आहे म्हणजे झाकण आहे तो घट्ट असायला पाहिजे. ओके, तर पहिले त्याच्या खालच्या साईडला बेसला काय करायचं, एक होल पाडायचा. नंतर त्याचं जे लीड आहे झाकण त्याला होल पाडायचे छोटे छोटे. ओके, नंतर काय करायचं, त्या बेसच्या साईडला खाली फिंगर लावून ठेवायचं आपला आणि त्या कॅन मध्ये काय करायचं, पाणी भरायचं. ओके, मग नंतर त्याच्यावर ते सगळे होल पडलेलं झाकण लावायचं. ओके, नंतर तो कॅन काय करायचा, उलटा करायचा, वॉटर आपल्या प्लांटच्या जवळ न्यायचं, उलटा करायचा, मग फिंगर टिप आपला काढून टाकायचा, तर शॉवर चालू होईल. आणि फिंगर टिप परत ठेवला तर शॉवर स्टॉप होईल. ओके, करू शकता हे घरी तुम्ही आज. घरी करू शकता का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं हे नक्की काय होतं, कसं होतं, याच्या मागचं रिझन काय सायंटिफिक ते सांगितलं. ओके, कॅन यू थिंक ऑफ एनी व्हरिएशन और मॉडिफिकेशन और इम्प्रूव्हमेंट इन दिस टॉय फाउंटन्स, ट्राय देम आउट अँड राईट युअर ऑब्झर्वेशन. आता तुम्हाला सांगितलंय तुम्ही याच्यापेक्षा अजून वेगळं काहीतरी वेगळं यूज करून सुद्धा बनवू शकता. ओके, काहीतरी वेगळे वेगळे व्हरायशन सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला ते मग ऑब्झर्वेशन करायला सांगितलं. ओके, you know that there is a air all around us, though we cannot see it or feel it or smell it all the time. बघा, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण सायन्स मध्ये शिकलेलो आहे ईव्हीएस मध्ये, की एअर आपल्या आजूबाजूला सगळीकडे असते, हवा आपल्या सगळीकडे आहे, पण ते आपल्याला दिसत नाही, आपल्याला फील होतो, पण फील होतं आपल्याला, पण आपण स्मेल नाही करू शकत, दिसत नाही, बरोबर. इन बोथ दीज फाउंटन्स it is it is this invisible air that pushes the water
अँड दी बलून. बघा काय होतंय मग ह्या ज्या एक्सपेरिमेंट मध्ये काय होतंय, जी बाहेरची हवा आहे ती आतमध्ये त्या बलून मध्ये ती वॉटर मध्ये काय केली गेली, ढकलली गेली. ओके, काय केली गेली, ढकलली. आता तो जो बॉटल मध्ये ऑलरेडी एक, ही जी बॉटल दिसते तुम्हाला वरती, त्या बॉटल मध्ये ऑलरेडी काय होतं, आतमध्ये एअर होतीच. तुम्हाला माहिती आहे एअर सगळीकडे असते. त्या बॉटल मध्ये ऑलरेडी एअर होती. ओके, मग जेव्हा आपण त्याच्यामध्ये परत एअर भरली तोंडातून, तर तो बलून काय व्हायला लागला, इन्फ्लायटेड म्हणजे फुगायला लागला. आणि नंतर आपण तिथे फिंगर टिप लावलं, सॉरी, मग त्याच्याचं फिंगर टिप आपण काढलं की काय व्हायचं, ती एअर बाहेर निघायची. ओके, तो जो बलून होता तो छोटा छोटा व्हायला लागला. राईट, तसंच हे शॉवरचं पण तसंच होतं. त्याच्यामध्ये ऑलरेडी हवा होती, एअर होती. आपण हात काढला तर एअर काय झाली, बाहेर निघायला लागली. मग त्याच्यासोबत वॉटर पण निघायला लागलं. आणि मग जसं आपण परत फिंगर टिप ठेवलं तर ती एअर तिथेच राहिली. ओके, कळालं सगळ्यांना. तर यू विल लर्न मोर अबाउट दिस वेन यू स्टडी सायन्स इन हायर क्लासेस. याच्याबद्दल तुम्हाला अजून शिकायला मिळेल जेव्हा तुम्ही नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये हायर क्लासमध्ये जाल. ओके, तर सायन्स मध्ये तुम्हाला हे सगळं समजतील. तर कळालं तुम्हाला यंग सायंटिस्ट. कोणाला काही डाऊट, यंग सायंटिस्ट. तर आजचं होमवर्क आहे, घरी हे एक्सपेरिमेंट करून बघायचे. ओके, घरी एक्सपेरिमेंट करून बघायचे. आणि ते केले की नाही ते मला कसं कळेल, तर याच्यासाठी काय करायचंय, जे तुम्ही बनवणार फाउंटन किंवा वॉटर शॉवर, त्याचे पिक्चर काढायचे आणि ते गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचे. ओके, म्हणजे मला समजेल की तुम्ही ते तयार केलेलं आहे, तुम्ही होमवर्क केला. ओके, कळालं सगळ्यांना. काय करायचंय, जे तुम्ही बनवता, तर समजा कोणी फाउंटन बनवला, तर फाउंटनचा मला जो बॉटल तयार केली आहे ना, बरोबर परफेक्ट सगळं बनवलेलं, बलून असा हे झालेला फुगलेला, ते सगळं फोटो काढून मला टाकायचंय. ओके, गुगल क्लासरूम मध्ये टाकायचे. ओके, कळालं. ओके, तर इथेच लेसन कम्प्लीट झालेला आहे आपला. मग आपण रीडिंग घेऊया आता. आपला लेसन सुद्धा कम्प्लीट झालेला आहे, एकदम इझी लेसन होतं. तर आपण रीडिंग घेऊया. ओके, अजून किती लेसन बाकी आहेत आपण बघूया. 1 2 3 4 5 6 7. ओके, 7 लेसन्स बाकी आहेत, होऊन जातील आपले. ओके, चला तर आपण आता काय करूया, रीडिंग घेऊया. ओके, चला फर्स्ट कोण रीड करतंय, लेसन कोण रीड करायला स्टार्ट करतंय. बाकीचे स्टुडंट तुम्ही सुद्धा रीड करायचंय, फक्त तन्मय आणि साहिलच नाही, तुम्हाला सुद्धा रीड करता यायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही रीड करायला शिकणार नाही, रीडिंग करणार नाही घरी, तेव्हा तेव्हा तुम्हाला काहीच रीड करता येणार नाही. आणि आन्सर कसं लिहिणार मग, जर तुम्ही रीड करताच नाही आलं तुम्हाला. आता तुम्ही 5th स्टँडर्डला जाणार, तर 5th स्टँडर्डला किती आन्सर्स, मोठे मोठे आन्सर्स असतील. मग तेव्हा लर्न केल्याशिवाय तुम्हाला आन्सर लिहिता येतील का एक्झाम मध्ये, नाही येणार. मग लर्न करण्यासाठी पहिले वाचता यायला पाहिजे आपल्याला जो काही वर्ड वगैरे आहे. ओके, चला मग स्टार्ट आपण साहिल पासून करूया. चला साहिल स्टार्ट कर लेसन, म्हणजे नंतर आपण हळूहळू. Young scientist, a fountain at your fingertips. What you need? Plastic bottle, balloon, pieces of stiff plastic tubes. You may use pieces of straws or use refill. Scissor, glue, or adhesive. ऍडेसिव्ह adhesive ऍडेसिव्ह adhesive tape. What you do? Make a hole
small hole in the lid of the bottle and insert a small plastic tube or straw through the hole. Secure the tube with the help of glue or adhesive tape. Adhesive tape. Adhesive tape. Make a small hole in the side of the bottle near its bottom. Insert another piece of straw or tube in the hole and secure it with help of glue or adhesive tape. Now suck through the hole in the side of the bottle. Now place a balloon. थर्ड वाली स्टेप राहिली. Now place a balloon in the bottle and fit its mouth on the rim of the bottle as shown. ओके वेट स्टॉप. तर बाकीचे प्रोसिजर तन्मय रीड करेल. ओके तन्मय 4th पासून रीड कर. No such throw. नाऊ Now सक आहे ते सक. suck through the hole in the side of the bottle. What do you see? Yes, the balloon gets inflated inside the bottle. Now cover the hole in the side with a finger and pour water into the balloon. Put the lid with the straw on the bottle and screen Screw screen and screw screw and screw it on tight. 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 Now remove your finger for the side hole. What do you see? A fountain leaping out of the straw in the lid. Note how long your fountain lasts. Now note how long your fountain lasts. ओके स्टॉप. नेक्स्ट आता नेक्स्ट वाला कोण स्टार्ट करतंय? अनिकेत स्टार्ट कर. नेक्स्ट पेज रीड करायला. A can with a white नाही base. पहिले एक्सपेरिमेंटचं नाव जे हेडिंग आहे ते पण रीड करायचं बा. A shower at शॉवर your fingertip. What you need? A can with a white base and a tiger lid. A टायगर नाही nail ते टाईट. tight lid. A nail. A hammer. What you do? Make a hole in the base of the can using the nail and the hammer. Take care not to hurt hurt your fingers. fingers. A number of tiny holes Tiny. in the lid of the can has shown. See that your holes are evenly spaced Evenly. as in a sieve. Sieve. Now cover the hole in the base with your and finger आहे तिथे. finger and fill the can with water. ओके स्टॉप. नेक्स्ट साची रीड कर 4th पासून प्रोसिजर.
नंबर पासून स्टार्ट कर. Put the हम्म. Put the lid. आवाज येत नाहीये साची. एकदा लेफ्ट कर आणि परत क्लासमध्ये एंटर कर. मला काहीच आवाज येत नाहीये. ओके, आपण वाट बघूया. सगळ्यांना भेटायला पाहिजे रीडिंग साठी. ओके, छोटा लेसन आहे ना. घरी तुम्ही रीड करता का रोज? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. घरी रीडिंग करता तुम्ही रोज? घरी रोज रीडिंग करता का? रोज वेगवेगळे सब्जेक्टचं रीड करायचं. टेक्स्टबुक EVS 1चं कधी करायचं, कधी EVS 2चं करायचं, कधी इंग्लिशचं करायचं. ओके, मग तुमचं इंग्लिश तुम्हाला परफेक्ट होईल. मग तुम्हाला परफेक्ट वाचता येईल, परफेक्ट लिहिता येईल. ओके ओके साची, माझा आवाज येतोय का आता? माईक येतोय माझा आवाज? yes. ओके, चला स्टार्ट करूया. तर 4th पासून स्टार्ट कर. Yes, teacher. Put the light. लीड आहे ते, लीड. Put the lid with the hole on the can. स्पेलिंग काय ती रीड कर. इन्वर्ट. Invert the can. स्टील. Still होल्डिंग. holding the finger on the hole. Hold the can over a plant and रिमूव्ह. remove your फिंगर. finger from the hole. What do you see? The plant gets a shower. Now put your finger on the hole. What Again, happens? Again. what happened? The shower stopped. Use this homemade watering can to water tiny plants. Can you think of any Variations. variations or Modifications. modification or Improvements. improvement in this layer? Toy. Toy fountains. Toy fountains. Try them out And and write your observation. observations. ओके, स्टॉप. माइक ऑफ करा. साची, घरी रीडिंग करायचं आहे. खूप कमी वर्ड्स तुला येतात, मध्ये मध्ये अडकते. ओके, घरी आजपासून रीडिंग करायला स्टार्ट कर. Yes. ओके, नेक्स्ट वाला बॉक्स कोण? तन्मय, रीड कर पटकन. You know That that
that there is air all around us, though, though, though we cannot see it or feel it or sleep, smile it all the स्मेल. time. स्माइल नाही Smell बाळा, ते it, स्मेल इट. smell it all the time. In both these fountains, it is this invisible air that pushes the water, the balloon. You will learn more about this when you study science in higher classes. ओके, व्हेरी गुड. तर सगळ्यांनी घरी परत हा लेसन रीड करायचा. ओके, जेव्हा तुम्ही करणार तेव्हा रीड करून करून करायचं एक्सपेरिमेंट. ओके, कळालं? कारण खूप जणांना रीडिंग अजून काही शब्द मध्ये मध्ये अडकतायत. मी रीड करते तेव्हा तुम्ही लक्ष देता की नाही देत? आता मी लेसन जेव्हा शिकवला तेव्हा एक एक वर्ड मी किती हळूहळू वाचते, तेव्हा माझ्या वर्ड्स कडे लक्ष द्यायचं. मी कसं प्रनाऊन्स करते, कसं त्याला उच्चार करते, कशी ती तो जो वर्ड आहे तो कसा बोलते, ते सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल त्या वर्डला काय बोलतात. ओके, आलं सगळ्यांना? तर घरी जरा रीडिंग करायला स्टार्ट करा. इंग्लिशचं, मराठीचं पण करायला स्टार्ट करा. ओके ओके, मग थोडा 5 मिनिटं आपण थांबूया. तुम्ही बुक मध्ये रीड करत बसा, मग नंतर आपण क्लास लेफ्ट करूया. ओके, 5 मिनिटानंतर आपण क्लास लेफ्ट करूया. तोपर्यंत तुम्ही थोडं रीड करत बसा घरात. बुक ओपन केलंय ना, रीड करत बसा. आज आपला छोटा लेसन होतं ना. तुमचे स्कूल ओपन झालं का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. स्कूल ओपन झाले तुमचे? नो, काय आयडिया आहे कधी होणार आहे ओपन? काय नोटीस वगैरे? ओके, एक्झाम वगैरे झाल्या तुमच्या? ओके, मग ऑनलाईन. ओके, तर मार्क्स सांगा मला, कोणाला किती मार्क्स मिळाले? सगळ्या सब्जेक्टची झाली एक्झाम ऑनलाईन? EVS 2, मॅथ्स, EVS 1? सगळ्या सब्जेक्टची झाली? हो, कॉंग्रॅच्युलेशन, व्हेरी गुड. 99%. बाकी ज्यांचं, साची, अनिकेत आणि तन्मय, तुमचे कसे होत आहेत एक्झाम? ओके, 96 मीन्स हे फर्स्ट सेमिस्टरचे मार्क्स आहेत, राईट? जे पर्सेंटेज तुम्ही सांगताय फर्स्ट सेमिस्टरचे. ओके, व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही घरी स्टडी करताय, राईट? ऑनलाईन असून पण. व्हेरी गुड. असं सगळ्यांनी स्टडी करा. असेच पर्सेंटेज यायला पाहिजे 10th पर्यंत. ओके, युनिट टेस्ट सुद्धा झालेले आहेत. ओके, तर 10th पर्यंत सगळ्यांचे मार्क्स असेच असायला पाहिजे. असाच स्टडी करा. ओके, आपण सुद्धा घेऊ पेपर्स. ओके, जेव्हा आपलं पोर्शन कंप्लीट होईल ना, तेव्हा सुद्धा आपण एक्झाम कंडक्ट करू. ओके, आपल्या क्लासेस मध्ये. तेव्हा सुद्धा मला सगळ्यांनी 100% द्यायचंय. तेव्हा सुद्धा मला सगळ्यांचे आन्सर एकदम परफेक्ट लिहिलेले पाहिजे. बघूया सगळ्यांना किती आउट ऑफ मिळत आहेत. ओके, तर तुमचे स्कूलचे क्लासेस कधी असतात? टायमिंग, स्कूलच्या क्लासेसचं टायमिंग? ओके, 10 o'clock. 10 म्हणजे मोस्टली
सगळेजण 10च आहे. साची, तन्मय आणि अनिकेत एकाच स्कूलमध्ये आहेत ना? येस, मग तुमचं सगळ्यांचा 10 वाजता. ओके, म्हणून तुम्ही 15 मिनिट्स आधी लेफ्ट करता क्लास, राईट? रोज? ओके. साहिलचा 1 to 3. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, चालेल. मग आज सुद्धा असेल क्लास, राईट? तुम्हाला तिकडे जॉईन करायचा असेल क्लास. ओके, चला मग आपण इथेच थांबूया. होमवर्क जो सांगितलाय तो लक्षात ठेवा आणि मला गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करा. ओके, बाय एव्हरीवन. बाय मिस. Bye bye, miss. बाय Bye, miss. बाय. चला क्लास लेफ्ट करा. अनिकेत. अनिकेत क्लास लेफ्ट कर.